नववर्षाची सुरुवात झालेली आहे। रात्रीच्या 12:30 वाजता सुद्धा मुंबईकर हे नवीन वर्षाचं स्वागत करताना दिसून आलेत आणि त्यासोबतच दादरमध्ये अन्य दिवशी सुमसान असलेले रस्ते सुद्धा भरून गेले होते। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। मुंबईतील दादर परिसरामध्ये आपण आहोत आणि 31 डिसेंबर जे आहे ते संपलेलं आहे आणि 1 जानेवारी 2024 जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्रीचे 12 जरी वाजून गेले असले तरी मुंबईकर कुठेतरी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजूनही गाड्यांची मोठी लगबग जी आहे रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। दादरमध्ये सेना भवन परिसरामध्ये आपण आहोत आणि आपण माझ्या मागे बघू शकतो की गाड्यांची मोठी रहदारी आणि लगबग जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे। मुंबईतील नागरिक जे आहेत 31चं सेलिब्रेशन करून फटाके फोडून मजा करून जे आहेत आता आपल्या घरी जायला निघालेले आहेत असं दिसून येत आहे। सोबतच काही मुंबईकरांना टॅक्सी मिळत नाही आहे त्यांच्या अपेक्षित असलेल्या स्थानपर्यंत पोहोचण्यासाठी। टॅक्सीच्या शोधामध्ये काही मुंबईकर आहेत आणि सोबतच जे लोक त्यांचे प्रायव्हेट वाहन घेऊन जे निघालेले आहेत ते आता कुठेतरी आपल्या घरी जायला निघालेले आपल्याला पाहायला दिसत आहेत। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दादर।